नमस्कार, मी ऋतुजा विराज शिंदे, महिला व बाल विकास सभापती, सातारा जिल्हा परिषद। आज आपली महिला बाल विकास यांचे सगळे अधिकारी आणि CDO PO यांचा एक आढावा बैठक झाली। त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये ज्या आपले अंगणवाडी बांधकाम आणि दुरुस्ती याविषयी आढावा घेण्यात आला। त्यानंतर ज्या स्मार्ट अंगणवाडी ज्या होणार आहेत तर त्या किती झालेल्या आहेत त्याच्यावरती, आणि अजून आपल्याला जास्तीत जास्त कशा स्मार्ट अंगणवाडी बनवता येतील याचा एक आढावा आज घेण्यात आला। त्याचबरोबर जे कुपोषित बालक आहेत ते प्रत्येक तालुक्यामध्ये किती आहेत आणि त्याच्यावरती त्यांना किती पोषण मिळतं आहे आणि त्याच्यासाठी काय अजून उपाययोजना करता येतील याची एक आढावा बैठक झाली, बैठकीमध्ये झालं। त्याचबरोबर ज्या आपल्या गरोदर माता आहेत त्यांना जास्तीत जास्त पोषण आहार आणि त्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांना जास्तीत जास्त आपल्याकडून कसा फायदा मिळेल याच्याविषयी एक अंमलबजावणी कशी करता येईल असा एक आढावा बैठकमध्ये एक विषय बजावणी झाली। त्याचबरोबर आपले बालमृत्यू आणि माता मृत्यू किती आहेत याच्यावरती एक बऱ्यापैकी आज बोलण्यात आलं। त्याचबरोबर आपली जी रिक्त पदं आहेत, बऱ्यापैकी रिक्त पदं आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत, त्यामुळे बऱ्याच आपले CDPO असतील, परिचारिका असतील, यांना काम करण्यासाठी, मदतनीस असतील, त्यांना काम करण्यासाठी अडचणी येत आहेत। तर त्या कशा आपल्याला सोडवता येतील याविषयी एक बोलण्यात आलं। त्याचबरोबर आम्ही एक लवकरच आपल्या महिला आणि बालविकास माध्यमातून एक योजना आपण करणार आहोत की आपल्या जिल्हा परिषद अंगणवाडी आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पट कसा येईल, जास्तीत जास्त विद्यार्थी, आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद अंगणवाडीमध्ये लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कसे येतील यासाठी आपण जूनमधल्या पहिल्या आठवड्यामध्ये एक गंमत जम्मत म्हणून एक शिबिर योजित आहोत, ज्यामध्ये आई वडिलांचा, आजी आजोबांचा दिवस, त्याचबरोबर मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे खेळ अशा माध्यमातून आपल्याला ग्रामीण भागातील मुलांना जेवढं अट्रॅक्ट करता येईल आणि आपल्या भागांची, आपल्या अंगणवाडींचा पटसंख्या जशी सुधारता येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या CDPOनी आम्हाला सांगितलेलं आहे की बऱ्याच आपल्या ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत तर त्यांना बरेच शासनाचे कामं जे आहेत ते 100% करावे लागतात। त्यामुळे मुलांचा जो पाया जिथं आपल्या अंगणवाडीमध्ये भक्कम करण्याचं काम असतं त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी कमी वेळ मिळतो। तर त्यासाठी काही करता येईल का हे आम्ही वरिष्ठ पातळीवरती बोलून लवकरात लवकर त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। धन्यवाद।